मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर ईद उल फित्रची नमाज पठण करण्यात आली। यावेळी लाखो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केलं आणि यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार विशाल पाटील, सांगली जिल्ह्याचे कलेक्टर अशोक काकडे साहेब, सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप हुगे साहेब, मिरज DYSP प्रणील गिल्डा साहेब, गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे साहेब आणि जनस्वराज्य पक्षाचे सुमित कदम, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाभ शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार, जय हिंद सेनेचे विजय बल्लारी, भारतीय जनता पार्टीचे गजानन कल्लोळी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे किरण कांबळे सहित विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। पोलिसांनी मैदानावर चोख बंदोबस्त ठेवला होता। आनंदमय वातावरणात ईदची नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी देशामध्ये शांतता, एकता आणि समता नांदो याकरिता अल्लाहपाशी प्रार्थना केली आणि यावेळी अनेक हिंदू बांधव आणि ख्रिश्चन बांधव, दलित समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सगळ्यांचे आभार मुस्लिम समाजाने मानले। आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने मी जयलाभ शेख भारताच्या संपूर्ण लोकांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईद उल फित्रच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये सुख समृद्धी व प्रगती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय टिपू सुलतान। आदरणीय आमचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो।